हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. तर इथे माझं आता मॉर्निंगचं सगळं आवरून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मी सगळं नीटनीट आणि दुपारचंसुद्धा जेवण रेडी आहे. तर आता सगळं दुपारचं जेवणाचं आवरून म्हणजे जेवण वगैरे बनवून मी ठेवलेलं आहे व्यवस्थित. तर आता मी कपडे धुवत होते राहिलेले, कारण आज स्वयंपाक लवकर आवरला मी. तर आता मी कपडे धुवत होते थोडेसे, तर म्हटलं चला ब्लॉग तुमच्याबरोबर थोडासा शेअर करते छोटासा. तर आज इथे खूप छान ऊन पडलं. म्हणजे रोज या साईडला ऊन पडतंच, पण इतक्यात बादल होतं त्याच्यामुळं कमी ऊन होतं. तर आता एवढे कपडे धुवून घेतलेले आहेत. तर ते मॉर्निंगमध्येच धुवून घेतले मी. आज एकदम मॉर्निंगला नळ आला होता, तर तेव्हाच मी ते धुवून घेतले होते. आणि आत्ता राहिलेले धुवत आहे, जे तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केलं आहे. मी धुवतच होते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा. कारण लगभग अर्धे कामं आता झालेलेच आहेत माझे. तर पटापट हे मी आधी धुणं झालेलेच आहेत माझे कपडे. तसं तर म्हणजे थोडे आपटझुपट मी इथे करून घेतले होते पटापट आणि पिळणार होते. तर म्हटलं चला, मला आठवलं की ब्लॉग तुमच्याबरोबर आज मला मॉर्निंगचा शेअर करावा लागेल, कारण कामं माझी संपत आली होती. मग कुठला ब्लॉग शेअर करायचा जर मॉर्निंगमध्ये क्लिप बनवलीच नाही मी. मॉर्निंगमध्ये कुठलाही व्हिडिओ बनवणं होत नाही इतक्या मॉर्निंगमध्ये, आणि मॉर्निंगला सगळे कामं लवकर लवकर आटपावे लागतात. तर त्यासाठी आता परत मग मी थोडं साबण लावलं त्याला, कारण आधी हे जे बसाचे आसन आहेत जे मी आधी आता इथे धुवून ठेवले, हे तर खूप दिवसाचे धुते करून म्हणजे असे 4-5 दिवस झाले होते. माझं म्हणणं चालू होतं की धुते पण धुवतच नव्हती मी, म्हणजे माझं होतच नव्हतं. आणि सकाळी कपडे खूप जास्त असल्यामुळं हे धुवायचं मॉर्निंगमध्ये लक्षातसुद्धा राहत नाही. तर आज मी ते सर्फ एक्सेलमध्ये सकाळीच भिजत टाकले होते. बाकी कपडे जेव्हा मी आता बाहेरचे दाखवले तुम्हाला धुतले, ते धुणं झाल्यानंतर मी हे आसन धुवायला टाकले होते, भिजत घातले होते. तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत छान मुरले होते. तर 2-3दा पाण्यातून म्हणजे धुतल्यानंतर स्वच्छ पाण्यातून काढले तरी पाणी त्याचं खराब निघतच होतं. कारण ते खाली बसायला टाकतो जेव्हा मुलं, तर खूप खराब करतात जेवण वगैरे. आता थंडीचं तर जास्तच त्यांना इथे तिथे टाकणं चालू आहे. एक तर सार्थक त्याच्यामधलं स्कूलमध्ये घेऊन जातो, टिफिन ग्राउंडमध्ये खातात ते, तर तिथे तो खाली टाकत असतो. त्याच्यामुळं ते पण ग्राउंडमध्ये पण खूप जास्त खराब होतं. तर म्हणून हे आसन खूप खराब झाले होते बसायचे आहेत. तर ते मी वेगळेच धुवून घेतले, वेगळेच पिळून ठेवणार आहे ते. आणि मी वेगळेच ते सुकायलासुद्धा टाकत असते कपड्यांबरोबर नाही, कितीही स्वच्छ असले तरी. तर आता मी हे कपडेसुद्धा थोडे आणखी परत धुवून घेतलेत आणि आता पिळून घेणार 1-2 पाण्यानी. तर दुसऱ्या चॅनलवर तर माझं होत नाही व्हिडिओ टाकणं, पण इकडे मी टाकतच असते अधूनमधून. डेली टाकत असते, कधी अधूनमधून टाकत असते, हे चालूच असतं. तर आजचा ब्लॉग बघत आहात तर बघता बघता लाईक करा, कारण मी क्लॉथ वॉशिंग ब्लॉग खूप दिवसानंतर शेअर केला आहे. क्लॉथ वॉशिंग ब्लॉग माझा शेअर करणं होत नाही, कारण मी खूप मॉर्निंगमध्ये कपडे धुते, खूप सकाळी धुते. त्याच्यामुळं इतक्या सकाळी या साईडला तर अंधारसुद्धा असतो. आणि तुम्हाला माहिती आहे आता दिवस खूप छोटा आहे, 6ही वाजले तरी अंधारच असतो. आणि इकडे संध्याकाळीसुद्धा 6 वाजता अंधारसुद्धा पडून जातो. तर आता दिवस खूप छोटा आहे, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम चालू आहे. तर आता तर बिलकुलच होत नव्हतं हिवाळ्यात, म्हणून मग आता हे लेट आज धुतले. तर ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर चला करा लाईक लवकर, आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. आणि बरेच जण आहेत, आता मी इतक्यात ब्लॉग माझं थोडं म्हणजे डेली टाकणं झाले नाही, त्याच्यामुळं लाईक कमेंट्स करणं नेहमीवालेसुद्धा आहेत, त्यांनी बंद केलेलं आहे. कारण त्यांना बहुतेक माहिती नसेल की माझे ब्लॉग चालू झाले आहेत परत डेली. तर आता सगळं माझं नीटनेटकं धुवून झालेलं आहे.
पण आता सुकायला मात्र मी आता टाकणार नाही आहे, कारण आणखी जे आहे मला थोडंफार माझं बारीक चिरीक असतं इथलं घासायचं वगैरे. सगळे कपडे वगैरे झाल्यानंतर परत मी इथलं खालचं खराट्याने घासून वगैरे घेत असते, स्वच्छ नीटनेटकं करून ठेवत असते. त्याच्यानंतर मग मी जेव्हा बाहेर जाते, जसं की आणखी एखादं काम असतं आपल्याला बाहेर कोणतं, ते सोबतच करते तेव्हा आता टाकते. कारण तसंही आता मला हे हँगरवर टाकावं लागेल. बाहेरची जागा फुल झाली आहे कपड्यांनी आणि ऊन छान आहे त्याच्यामुळे लवकर सुकतं. असं काही नाही की ओलं राहणार, सुकणार लवकरच. तर आजचा छोटासा क्लिनिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. बाय.